त्या दिवशीचाच नंबर आहे. गुलाबचा बॉस असणार. हॅलो. अरे वा, आज सांगायच्या आधी दरवाजा बंद केलास. याला म्हणतात प्रगती. कोण बोलतंय? आधी बोलणं झालंय आपलं. हा नाही, या नंबरवरून फोन आला होता, माझं बोलणंही झालं होतं, पण त्या दिवशी पुरुषाचा आवाज होता आणि हा असा आवाज. तर म्हणजे मला माहिती आहे तुम्ही माझे हितचिंतक आहात, ओके. पण तुम्हाला काय बोलायचं? सर, मॅडम, काय बोलायचं काय तुम्हाला एक्झॅक्टली? काही बोलण्यापेक्षा फक्त माझं बोलणं ऐकायचं आता. ओके, हां ठीक आहे, मी ऐकतो. पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही, की मी दरवाजा उघडतोय, बंद करतोय, म्हणजे तुम्हाला कसं कळतंय दरवाजा उघडा आहे की बंद आहे? तुम्ही माझ्या रूममध्ये कॅमेरा लावलाय का? एक मिनिट, हॅलो, ऐका, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ही माझी बेडरूम आहे, ही पर्सनल गोष्ट आहे आणि तुम्ही असं त्याच्यावर वॉच नाही ठेवू शकत. हे चुकीचं आहे. तोंड बंद. आता फक्त माझं ऐकायचं. येत्या काही दिवसात तुला एक महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. काय, कुठे, कसं, सगळं काही वेळ आल्यावर सांगेल. वेळ? हॅलो सर मॅडम, जे कोणी यात, सॉरी टू इंटरप्ट. हे बघा, अजून एक प्रॉब्लेम काय आहे की वेळ जरा माझी वाईट चालली आहे. काय, या घरामध्ये ना प्रत्येकाचंच माझ्यावर लक्ष आहे आणि या सिच्युएशनमध्ये मी आत्ता अजून काही केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे तुझ्या वाट्यात अडवं येणाऱ्यांना बाजूला कसं करायचं ही माझी जबाबदारी आणि मी दिलेलं काम पूर्ण करायचं ही तुझी जबाबदारी. आता धंद्यातून तुला माघार घेता येणार नाही एवढं नक्की. पण हॅलो, हा गुलाबचा बॉस आहे का मिमिक्री आर्टिस्ट आहे? हा का आहे कोण आणि ह्याला कळतंय कसं? ह्याला काय नक्की करतोय हा युवराज खांडेकर? काय बोललाय महत्वाचं आहे? धंद्यातून माघार नाही. हा माझा भाऊ चारुदत्त देवधर. नमस्कार. ही माझी वहिनी आणि हा माझा भाचा वैभव. नमस्कार. या सुमी आजी. हे मुलीचे मामा माधवराव. या रेखाताई मामी. नमस्कार. आणि ही मुलीची आई मालतीताई. आणि हे केदार तारिणी. हा. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. हो. अहो, आमच्या चेतनाकडून मी त्यांच्याबद्दल एवढं ऐकलंय. मी हिला म्हटलं सुद्धा की जर ही तारिणीची बहीण असेल तर आपण लगेच मुलगी बघायला जाऊया. काय वैभव? नाही, काकू जरा जास्तच कौतुक करतात आमचं. पण एकदा का काव्या तुमच्या घरची सून झाली ना की तुम्ही बघा, तुम्ही सुद्धा तुमच्या सुनेचं भरपूर कौतुक कराल. हो, आमची काव्य आहेच ना तशी. हो, गोड आहे एकदम. तारिणी, अगं पाहुण्यांसाठी चहा नाश्ता घेऊन ये ना. हो. नाही हा माधवराव, चहा नाश्ता नंतर. आधी काव्याला घेऊन या. हो, खरंच हिचं काव्याचं इतकं कौतुक ऐकलंय ना आम्ही की आता आमच्या वैभवला म्हणजे कधी एकदा काव्याला बघतोय असं झालंय. येते हा. सगळं ठीक आहे ना? तयार आहे काव्या? हो. नक्की? हो. घेऊन येते. काय मालतीताई, तुम्ही तयार आहात की नाही सासू व्हायला? काहीतरीच काय. नाही म्हणजे तुम्ही सासू दिसत नाही ना म्हणून विचारलं. तुम्ही तरी कुठे वाटताय? घ्या चहा. घ्या. आमची काव्या चहा एकदम सुरेख करते. नाही आई, चहा मी बनवला नाहीये, तो तारिणीने बनवलाय. एवढा प्रामाणिकपणा सगळ्या मुलींमध्ये असायला हवा, हो ना? आणि हे सगळं ना सुमी आजीचे संस्कार आहेत. ठीक आहे, आता तिच्या एका नातीबरोबर संसार करून मी अनुभव घेतच आहे ना. होय होय. ठीक आहे. वा,
अहो चहा काव्याने नाही केला, काय बिघडतंय? पोहे इतके फर्मास झालेत बेटा, पोहे मात्र छान केलेस हा. सॉरी काका, पोहे सुद्धा मी नाही बनवलेत, ते तारिणीनेच बनवलेत. म्हणजे कसं आहे ना, मला जेवणातलं काही बनवता येत नाही हो. आत्ताच सांगितलेलं बरं, लग्नानंतर तुम्ही मला स्वयंपाक करायला लावाल आणि उपाशी राहाल. एवढा स्पष्ट वक्तेपणा आजकाल कुठे असतो ना मुलींमध्ये. म्हणजे किती हुशार जनरेशन आहे. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा आधीच सगळं क्लिअर केलेलं बरं. हो हो, मलाही आवडला हा स्वभाव. काव्या, तू काळजी करू नकोस. माझं लग्न झालं ना तेव्हा मला सुद्धा काहीच येत नव्हतं करायला. तूही शिकशील हळूहळू. आणि तसंही मला आवडतं कधी कधी स्वयंपाक करायला. अरे वा, मग प्रश्नच मिटला. काव्या, तुला काही विचारायचं सांगायचं असेल तर तू सांगा बिंदास. नाही नाही, म्हणजे तिला असं काहीच वेगळं सांगायचं नाहीये. वैभवराव, तुम्हालाच काही विचारायचं असेल काव्याला तर अगदी विचारा. नाही, मला काही नाही विचारायचं. लाजलाय. आता इथे सगळे लोक आहेत म्हणून संकोच वाटतंय का तुम्हाला? मग असं करा ना, जरा एका बाजूला जाऊन बोला. कशाला? नाही म्हणजे जे काय बोलायचंय सगळ्यांसमोरच बोलू देत ना, वेगळं कशाला असं उगाच. नाही, पण मला बोलायचं म्हणजे कसं, आयुष्यभराचा प्रश्न आहे ना आई. एकमेकांना जाणून घ्यायला नको, म्हणजे एकमेकांची मतं जाणून घ्यायला नको का? बरोबर आहे, माझी सुद्धा काही हरकत नाहीये. नव्या पिढीच्या गोष्टी नव्या पद्धतीनंच व्हायला हव्या. नाहीतर आमच्या वेळेचं काय, डायरेक्ट आम्ही मंडपातच बघितलं होतं यांना. काय सांगताय? नाही बरोबर आहे. मला पण वाटतं की दोघांना एकत्र वेळ द्यायला हवा आपण. बरोबर. काव्या, तुझ्या रूम मध्ये घेऊन जा. या ना, या या. तुला काय गरज होती? तुला माहिती आहे ना आपली पोरगी कशी आहे. काही नको ते बोलून बसली तर काय करायचं? काळजी करू नकोस. हा, मुलगा तर मनात चांगला समजूतदार वाटतोय. काही नाही होणार. हो, मला पण. तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. बर,